नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण 4 अंकी संख्येच्या भागाकाराची 10 गणितं एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा, भागाकार करत असताना आपल्याला पाडे पाठ असणं एकतर सर्वात महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला 4चा पाडा पाठ असेल तर हा भागाकार तुम्हाला करता येणार आहे। तर बघा, 4चा पाडा म्हणायचा आहे आणि जी पहिल्यांदा आपल्याला इथं संख्या दिसत आहे 4, ती संख्या 4च्या पाड्यामध्ये कितव्यांदा आहे किंवा आहे का नाही हे बघायचं आहे। तर बघा, 4च्या पाड्यात 4 ही संख्या आहे, कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे। तर पहिल्यांदाच आहे, 4 एक 4। बघा, मग आपल्याला वरी काय लिहायचं आहे? 1, कारण इथं आपण 1चा भाग घालत आहोत। 4 हे आपल्याला 4च्या पाड्यात पहिल्यांदाच मिळाले, मग आपण ते 1 वरी लिहायचं आहे आणि 4 ही संख्या मिळालेली आहे, मग ती आपण खाली लिहायची आहे आणि इथं वजाबाकी आपल्याला करायची आहे दोघांची। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त आपण पहिल्या स्टेपमध्ये 2 संख्या एकदाच किंवा 3 संख्या एकदाच गृहीत धरू शकतो, परंतु जेव्हा आपण वरची संख्या खाली घेतो, आता बघा इथं आपल्याला 3 ही संख्या खाली घ्यायची आहे। नंतर आता ही 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, मग ही 2 संख्या आपण लगेच खाली घेऊ शकतो का? नाही। एका वेळेस आपण एकच संख्या खाली घेऊ शकतो। जर 2 संख्या आपण एकदाच खाली घेतल्या तर आपला भागाकार चुकणार आहे। मग आता करायचं काय? 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, मग 4च्या पाड्यात असू शकते का? नाही। मग काय करायचं? इथं शून्याचा भाग घालायचा, म्हणजे काय करायचं? इथं 0 लिहायचं, इथं पण 0 लिहायचं, वजाबाकी करायची। 3 मधून 0 गेले, 3 राहिले। आता बघा, आता आपल्याला वरचे 2 खाली घेता येतात आणि आता इथं आपल्याला संख्या मिळाली आहे 32। आता आपण बघू शकतो की 4च्या पाड्यात 32 आहे का? तर ह्या शून्याचा भाग घालणं का गरजेचं आहे? तर बघा, इथं जे आपण 0 दिलेलं आहे, आता हे आपण हे 0 जे दिलेलं आहे याची किंमत वाढते। बघा, याची किंमत खूप असते। मग तुमचं जर उत्तर इथं तुम्ही 0 दिला नसतात तर 1 आणि जी काही संख्या याच्यानंतर येईल ती आलं असतं, म्हणजे हे 0 तुमच्या उत्तरात नसतं आणि उत्तर चुकलं असतं। तर बघा, शेवटी तुम्हाला कळेल। तर 4च्या पाड्यात 32 ही संख्या आहे का बघायचं आहे। 4चा पाडा बनायचा आहे। 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32 आहे। 32 कितव्यांदा आहे? 8व्यांदा आहे। मग इथं काय लिहायचं आहे? 8, 4 8 32। आता वजाबाकी करायची आहे या दोघांची। 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 3 गेले 0। आता वरचे 8 आपल्याला खाली घ्यायचे आहेत। बघा, आता हे 2 इथं खाली घेतले होते, आता 8ची बारी, 8 खाली घेतले। आता 4च्या पाड्यात 8 आहे का? आहे। 4 एक 4, 4 दुने 8, दुसऱ्यांदाच आहे। मग 2 वरी लिहा, 8 खाली घ्या, वजाबाकी करा 0। तर बघा, इथं आता 8 शेवटची संख्या होती, खाली घेण्यासाठी संख्या राहिली का? नाही। म्हणजे इथं आपला भागाकार हा संपला आहे। बाकी किती आली आहे आपली? 0। ही काय आहे? आपली बाकी। आणि हा आहे आपला भागाकार। भागाकार किती आलेला आहे? तर भागाकार आलेला आहे 1082। तर बघा, आता एक तुमच्या लक्षात येईल, जर इथं आपण शून्याचा भाग घातला नसता आणि डायरेक्ट 2 खाली घेतलं असतं तर आपल्याला हे 0 उत्तरात दिसलं नसतं आणि उत्तर काय आलं असतं? आपला भागाकार 182 आला असता। पण ह्या शून्याचा भाग घातल्यामुळे आता आपला भागाकार काय आलेला आहे? 1082। तर 182 आणि 1082 मध्ये किती मोठा फरक आहे, म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं झालं असतं। तर 4 या संख्येने 4324 4328 या संख्येला भागल्यानंतर भागाकार किती येणार आहे? 1082। 108 येणार आहे का? नाही। 1082। 4328 चे 4 भाग केले तर उत्तर किती येणार आहे? 1082 असा त्याचा अर्थ होतो। तर बघा, शून्यामुळे किती तुमच्या उत्तरामध्ये फरक पडतो। आणि तर हे आपल्याला ही गोष्ट विसरायची नाही की एका वेळेला आपण एकच संख्या खाली घ्यायची आहे। जर दुसरी संख्या घेणं आवश्यक असेल तर आपल्याला पहिल्यांदा शून्याचा भाग घालायचा आहे आणि मगच आपण पुढची संख्या खाली घेऊ शकतो। हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे। पुढचं गणित 5616 या संख्येला 6 या संख्येने भागायचं आहे। आता पहा, इथं 5 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे, पण पहिल्या वेळेस आपण 56 हे संख्या धरू शकतो, कारण बघा इथं पहिल्यांदा आपण शून्याचा भाग घातला तर इथं पहिल्या शून्याची काही किंमत असते का वाचताना? नाही। मग आपल्याला इथं पहिल्यांदा जर आपण 2 संख्या एकदाच गृहीत धरल्या तर काही हरकत नाही। तर मग 6च्या पाड्यात 56 ही संख्या आहे का बघायचं आहे। 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आहे आणि 6 10 60। बघा, इथं आपल्याला 56 ही संख्या 6च्या पाड्यात दिसतेय का? नाही। 54 झालं की लगेच 60 आहे। मग काय करायचं आहे? आपल्याला 6च्या पाड्यातली अशी संख्या शोधायची आहे की जी 56 पेक्षा लहान तर आहे, पण
56च्या जवळची आहे. मग ती कुठली संख्या मिळणार आहे आपल्याला? 6च्या पाड्यात 54, जी की 56 पेक्षा लहान आहे आणि 56च्या जवळची आहे. बघा आपण 6 9 54 आणि 6 10 जर आपण 10चा भाग घातला तर ती 60 ही संख्या मोठी होत आहे 56 पेक्षा. मग आपल्याला मोठी संख्या इथं नको आहे, आपल्याला लहान संख्या पाहिजे पण 56च्या जवळची पण पाहिजे. मग अशी एकमेव संख्या आहे जी की लहान आहे आणि 56च्या जवळची, ती जवळची म्हणजे जास्तीत जास्त जवळची आपल्याला मिळवायची प्रयत्न करायचा आहे. तर बघा 6 ही मोठे होत आहे. मग मोठी जेव्हा होते त्याच्या अगोदरची कोणती आहे? 6 9 54 ती संख्या घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला इथं 9चा भाग घालायचा आहे. 6 9 54. मग इथं आपल्याला 54 लिहायचं आहे. 9 सकी 54. आपल्याला 56 पाड्यामध्ये मिळालं नाही, जे मिळालं आहे पाड्यात ते लिहायचं आहे. तर बघा 9 सकी 54 आपल्याला घ्यायचं आहे. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 5 मधून 5 गेले 0. आता वरचे एक आपल्याला खाली घ्यायचे आहेत. 6च्या पाड्यात 21 ही संख्या आहे का बघायचं आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. बघा 21 संख्या आहे का नाही? 6 1 6, 6 2 12, 6 3 18 झालं की लगेच 24 आहे. मग आपल्याला 6 3 18 म्हणजे 3चा भाग घालायचा आहे, जी की 21 पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळत आहे 6च्या पाड्यात. 6 3 18, 6 चौक 24 ही संख्या मोठी होत आहे. मग आपल्याला 18 घ्यायचा आहे. 11 मधून 8 गेले, किती राहतात? 8 9 10 11, 3 राहिले. आणि बघा आता इकडचा एक हाचा आपण इकडे घेऊन 11 बनवलं, म्हणजे इथं 2 मधून 1 गेलं, किती राहिलं? 1. आता 1 मधून 1 गेलं, 0 राहिले, म्हणजे इथं वजाबाकी आली 3. आता वरचे 6 आपल्याला खाली घ्यायचे आहेत. आता 6च्या पाड्यात 36 ही संख्या आहे का बघा. 6 1 6, 6 36 आहे. किती व्यांदा आहे? 6व्यांदा आहे. मग 6चा भाग घातला, इथं 36 ला 36 लिहिलं, वजाबाकी केली. 6 मधून 6 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. बघा आपली बाकी किती आली आहे? 0. आणि भागाकार आलेला आहे 936. गणित क्रमांक 3. आता बघा 8च्या पाड्यात 7 ही संख्या आहे का नाही? 7 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे. मग आता आपण 78 ही संख्या 8च्या पाड्यात आहे का बघायचं आहे. 8 8 64, 8 9 72, 8 10 80. तर बघा 8 9 72, 9चा आपल्याला भाग घालावा लागणार आहे, कारण 8 10 आपण जर घेतलं, 10चा भाग घातला तर 80 संख्या येत आहे, जी की 78 पेक्षा मोठी होत आहे. आपल्याला कसली संख्या पाहिजे? लहान. मग 8 9 8 9 72. मग इथं आपल्याला काय लिहायचं आहे? तर 72. वजाबाकी करायची आहे. 8 मधून 2 गेले 6, 7 मधून 7 गेले 0. वरचे 4 खाली घ्यायचे आहेत. आता 8च्या पाड्यात 64 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर बघा 8 8 64, म्हणजे 8च्या पाड्यात 8व्यांदा 64 ही संख्या आहे. वजाबाकी करायची आहे. 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 6 गेले 0. वरचे 8 खाली घ्यायचे आहेत. तर 8च्या पाड्यात 8 आहे का? आहे. पहिल्यांदाच आहे. 8 1 8. वजाबाकी केली, बाकी आली आपली 0 आणि भागाकार आला 981. पुढचं गणित 7च्या पाड्यात 6 ही संख्या आहे का नाही. मग 7च्या पाड्यात 69 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर बघा 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70. तर बघा 7 10 70 जर आपण घेतलं तर मोठं होत आहे. मग 7 9 63, म्हणजे आपल्याला इथं 9चा भाग घालावा लागणार आहे. 7 9 63, जी की 69 पेक्षा लहान आपल्याला पाड्यामध्ये 7च्या संख्या मिळत आहे. 9 मधून 3 गेले 6, 6 मधून 6 गेले 0. वरचे 3 खाली घेतले. आता बघा इथं पण 63 आलं, म्हणजे 7 9 63चाच आपल्याला भाग घालावा लागणार आहे 9चा. वजाबाकी केली, 0 0 आली. बघा आता इथं वरचे 0 खाली घेतले. आता इथं ह्या शून्याला विसरून चालणार आहे का नाही. हे वरचं 0 आहे, ते आपल्याला उत्तरामध्ये द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला 0चा भाग घालायचा आहे. तर बघा आपला भागाकार काय येणार आहे? 990 आणि बाकी येणार आहे 0. तर बघा या 0ला विसरून चालणार आहे का नाही. हे 0 वरी जातं बरं, शेवटचं जे असतं ते. तर उत्तर काय येणार आहे? 990. पुढे 8 या संख्येने 5824 या संख्येला भागायचे. आता 8च्या पाड्यात 5 असू शकतं का नाही. 5 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे. मग 58 ही संख्या 8च्या पाड्यात आहे का बघायचं आहे. तर 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 4 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56 आणि 8 8 64. 64 मोठं होत आहे. मग आपल्याला इथं 7चा भाग घालावा लागणार आहे. 8 7 56. आपल्याला 58च्या जवळची आणि लहान संख्या 8च्या पाड्यातली पाहिजे,
ती आहे 56. मग 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 5 मधून 5 गेले 0. वरचे 2 खाली घेतले. 8च्या पाड्यात 22 संख्या आहे का? 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24. 24 22 पेक्षा मोठं होत आहे. मग तिसरा भाग घालायचा मला मोठी संख्या मिळत आहे. मग दुसऱ्यांदा भाग घालावा म्हणजे 8 1 8, 8 2 16चा भाग घालावा लागणार आहे. मग तिथं 16 घेतलं, वजाबाकी केली. 12 मधून 6 गेले, 6 राहतात. आता 2 मधलं 1 इकडे पाठवून 12 झालं होतं, म्हणजे इथं एकच राहिला. आता 1 मधून 1 गेलं 0, म्हणजे इथं किती राहिले 6. आता वरचे 4 खाली घ्या. 8 8 64, म्हणजे इथं 8चा भाग जाणार, इथं 64 येणार, आपली बाकी येणार 0 आणि भागाकार येणार 728. पुढे 5 या संख्येने 8250 या संख्येला भागायचं आहे. मग 5च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? 5 1 5, 5 2 10 नाही. मग का आपल्याला कितीचा भाग घालावा लागणार आहे? 1चा. 5 1 5, कारण 5च्या पाड्यात 8 पेक्षा लहान 5च आहे. मग 8 मधून 5 गेले, 3 राहिले. आता वरचे 2 खाली घ्या. आता 5च्या पाड्यात 32 ही संख्या आहे का? 5 1 5, 5 6 30, 5 7 35. मग 30 झालं की लगेच 35 आहे. मग आपल्याला 32 ही संख्या 5च्या पाड्यात आहे का? नाही. म्हणजे 5 6 30, आपल्याला 30चा भाग घालावा लागणार आहे. कारण 5 7 35 केलं तर आपल्याला 32 पेक्षा मोठी संख्या मिळत आहे. आपल्याला पाहिजे कसली? लहान पाहिजे, पण आपल्याला होता होईल तेवढी 32च्या जवळची पाहिजे. मग ती अशी संख्या 30च आहे. मग 2 मधून 0 गेले 2, 3 मधून 3 गेले 0. आता आपल्याला वरचे 5 खाली घ्यायचे आहेत. तर 5च्या पाड्यात 25 आहे का? आहे. 5 5 25. वजाबाकी करायची आहे. 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. आता वरचे 0 खाली घ्यायचेत आणि 0चा भाग घालायचा, किंवा डायरेक्ट इथले 0 इथं लिहिले तरी चालतात, पण समजण्यासाठी इथं आपल्याला 0चा भाग असं मी सांगत आहे. तर बघा, आपल्या या 5 ने 8250 या संख्येला भागल्यानंतर आपला भागाकार काय येत आहे? तर 1650. पुढचं गणित आहे 3 या संख्येने 9171 या संख्येला भागायचं आहे. तर बघा, 3च्या पाड्यात 9 ही संख्या आहे का? हो आहे. कितव्यांदा आहे? 3 त्रिक 9. वजाबाकी करा 0. आता वरची 1 खाली घ्या. आता बघा, इथं 1 ही संख्या 3 पेक्षा लहान आहे. मग आपण करायचं काय? वरचे 7 लगेच खाली घ्यायचं का? नाही. इथं आपल्याला 0चा भाग घालायचा आहे. 0. वजाबाकी करायची. 1 मधून 0 गेले 1. मग आता वरचे 7 आपल्याला खाली घेता येतात. मग इथं किती झाले? आता 17. आता 3च्या पाड्यात 17 ही संख्या आहे का? बघा, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15, 3 संग 18. 3 5 15 झाले की लगेच 3 संग 18 आहे. म्हणजे 17 ही संख्याच नाही. 15 झाले की लगेच 18 आहे. मग आता 18 ही संख्या मोठी आहे. मग आपल्याला पाहिजे कसली? 17 पेक्षा लहान. 3 5 15, म्हणजे इथं 5चा भाग घालावा लागणार आहे. इथं 15 आलं. वजाबाकी करा. 7 मधून 5 गेले 2, 1 मधून 1 गेले 0. आता वरचे 1 खाली घ्या. 3च्या पाड्यात 21 हे संख्या आहे का? बघा, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21 आहे. कितव्यांदा आहे? 7व्यांदा. म्हणजे इथं 7चा भाग जाणार आहे. इथे येणार आहे 21. वजाबाकी करायची आहे 0 0. बाकी आली 0. भागाकार आलेला आहे 3057. पुढे 4 या संख्येने 6440 या संख्येला भागायचे. 4च्या पाड्यात 6 ही संख्या आहे का? 4 1 4 4 2 8 आहे लगेच. म्हणजे 6 संख्या आहे का? नाही. म्हणजे इथं आपल्याला 1चा भाग घालावा लागणार आहे. 4 1 4, कारण आपल्याला 6 पेक्षा लहान संख्या पाहिजे. 6 मधून 4 गेले 2, वरचे 4 खाली घेतले. 4 5 20, 4 6 24, म्हणजे 4च्या पाड्यात 6व्यांदा 24 आहे. म्हणजे 6चा भाग घातला. इथं वजाबाकी केली 0 0. आता वरचे दुसरे 4 खाली घ्या. 4 1 4, 1चाच भाग जाईल, कारण 4च्या पाड्यात 4 पहिल्यांदाच आहे. वजाबाकी केली 0. आता हे जे 0 आहे डायरेक्ट आपण वरी देऊ. म्हणजे आपला भागाकार किती आला आहे? 1610. 4 या संख्येने 6440 या संख्येला भागलं की भागाकार येतो 1610. बघा, 9 या संख्येने 7569 या संख्येला भागायचं आहे. तर 9 पेक्षा 7 ही संख्या लहान आहे. मग काय करायचं? 9च्या पाड्यात 75 ही संख्या आहे का बघायचं. तर 9 8 72, 9 9 81. बघा, 72 झाले की लगेच 81 आहे. 9चा पाडा म्हणल्यावर तुम्हाला कळेल 9 8 72 आहे आणि 9 9 81 आहे. मग आपल्याला 81 जर संख्या घेतली तर ती आपल्याला 75 पेक्षा मोठी होत आहे. मग 9 8 72चा आपल्याला भाग घालावा लागणार आहे. म्हणजे काय आपल्याला करावं लागणार आहे? इथं वरी 8 आणि खाली 72 घ्यावं लागणार आहे. वजाबाकी करायचे. 5 मधून 2 गेले 3 राहिले. 7 मधून 7 गेले 0. आता आपल्याला वरचे 6 खाली घ्यायचे आहेत. इथं झाले 36. 9 1 9 9 2 18 9 3 27, 9 चौक 36. तर 9च्या पाड्यात 4थ्यांदा आहे 36. मग आपल्याला 4चा भाग घालून इथं 36 लिहायचे आणि वजाबाकी केल्यानंतर इथं 0 येईल. वरचे 9 खाली घ्यायचे आहेत आणि इथं 1चाच भाग जाणार आहे. 9 1 9.
आणि आपला भागाकार येणार आहे 841. किती आला भागाकार? 841. आता हे जे गणित आहे 9632 या संख्येला 7ने भागणे, हे गणित तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सर्व बेसिक गणित शिकता येईल. तर बघा, हे गणित तुम्ही सोडवायचं आहे आणि याचं उत्तर मला सांगायचं आहे कमेंटमध्ये, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः गणित सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित हे समजणार नाही, लक्षात राहणार नाही. त्यामुळे हे गणित तुम्ही स्वतः करायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.